बरेचसे काही आपले आदिवासी बांधव या आंदोलनात सामील झाले आणि बरेचसे जे काही सुशिक्षित बेरोजगार वर्ग या आंदोलनात बरेचसे सामील झाले. तर मी बरेचसे बघतो का ही गरज जी आहे ही त्या विद्यार्थ्यांना आहे, त्यांना रोजगार उपलब्ध होईल याच्या माध्यमातून. तर आता जे पुन्हा सर्व एकत्र जमले आणि या आंदोलनावर पुन्हा एक नवीन सुरुवात झाली. तर आता हे आंदोलन अजूनही किती दिवस चालू असणार? यामध्ये आता आपलं म्हणणं पडलं की बा बरेच लोक ज्यांना गरज आहे ते इथं नाही, अर्थात त्याचं महत्त्व ते समजून घ्यायला तयार आहे आणि त्यांच्यासाठी लढा करणारे आहेत की ज्यांना त्याचा कायदा समजतो, आदिवासी म्हणजे कोणतो समजतो आणि पैसा ऐकल्यावर समजा त्या पद्धतीने काम नाही झालं तर पैसा कायद्याप्रमाणे आपले नुकसान काय होणार आहे ही ज्यांना समजते ती माणसं हे आंदोलनात आहेत. आणि दुसरा विषय सर्व मी आता 3 दिवसापासून बघतो या आंदोलनाचा एक स्वरूप सर्व पक्षीय आणि ह्या माध्यमातून सरकारला एक सांगण्याचा उद्देश होता का इथं कोणताही पक्षाचा झेंडा चालणार नाही किंवा एक एजेंडा चालणार नाही, तर आदिवासी झेंडा चालणार. तर या माध्यमातून सरकारने आतापर्यंत जी काही भूमिका घ्यायला पाहिजे ती आतापर्यंत माझ्या मते घेतलेली नाही. तर याच्या वरती तुमचं काही अजून नियोजन असेल का? हो, आमचं नियोजन असं आहे की आता सकाळी जो उद्रेक झाला इथं कोणी नसल्यामुळं मोजकी आम्ही 5-7 जण होतो आणि हजारो ड्रायव्हर लोकांची संघटना बाप तयार होऊन आमच्या गावात आल्यानंतर आम्ही आपल्या की अशा प्रकारचा उद्रेक होऊन पाहतो. तिकडं रात्री अंधारात ड्रायव्हर लोकांनी तक्रारी आणल्या किंवा आमच्या चोऱ्या हाणू लागल्या, माल चोरी जायला लागला वगैरे अशा प्रकारे आणि मग पोलीस प्रशासनाने आम्हाला विचारले जर हा उद्रेक झाला तर याचा त्रास तुम्हाला होऊ शकतो आणि ज्यांनी इथं हजर राहायला पाहिजे त्यांनी त्याला जबाबदारीने काल संध्याकाळी रात्री इतका भयानक पाऊस त्या पावसात लाईट गेली, सगळीकडे अंधार सुरू. त्याच्यामुळं बरीच माणसं निघून गेली आणि मोजके आम्ही 8-10 लोक इथं थांबलो. नाही, तसं पाहिलं तर हा तालुका शांतपूर्वक आदिवासी म्हटला तर आदिवासी माणूस एकदम शांत स्वरूप असतो. पण कधीही म्हणतात का आदिवासीच्या शेतीवर काय देऊ नये आणि दिला तर त्याला माफी पण आहे. वास्तविक सरकारने सुद्धा ह्या सर्व काही आंदोलनाचा गंभीरपणे दक्षता घेण्यात यावी आणि याच्यावर लवकरात लवकर पुढील मार्ग काढण्यात यावा अशी मी सरकारला विनंती करतो. धन्यवाद.